सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. सालाबाद प्रमाणे याही वर्षी संगमनेर तालुक्यातील कोळवाडे येथील जागृत देवस्थान श्री भैरवनाथ यात्रोत्सव 1 एप्रिल आणि 2 एप्रिल कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडलाय. यात्रोत्सवानिमित्तानं यावर्षी अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. सकाळी भैरवनाथांना गंगा स्नान घालून महाआरती केली गेली. त्यानंतर परंपरेनुसार गावातील देवाची पालखी आणि देव्हाऱ्याची पूजा करून काठी सजवली गेली. परंपरेनुसार काठीला नवीन वस्त्र परिधान केलं गेलं. तर भैरवनाथांचा जय जयकार करत महिला भगिनींनी काठीचं आणि भैरवनाथ देव्हाऱ्याचं पालखीचं पूजन केलं. गावातील लेझिम पथकानं अतिशय सुंदर लेझिमचा खेळ दाखवला. तर तरुण आणि वयोवृद्धांनी विविध कसरतींच्या खेळांचं प्रदर्शन केलं. त्यानंतर आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला गेला. दुपारी 2 वाजता गावातून काठीची भव्य मिरवणूक काढली गेली. त्यानंतर ती मानाची काठी भैरवनाथांना भेटून कळस दर्शन केलं गेलं आणि यात्रेला सुरुवात झाली. भाविकांनी सकाळपासूनच दिवसभर दर्शनासाठी मोठी गर्दी केली. तर काहींनी आपली नवसपूर्ती केली. रात्री देवाची सामूहिक आरती झाली. त्यानंतर फटाक्यांच्या आकर्षक आतिषबाजीचा कार्यक्रम पार पडला. सालाबादप्रमाणे आमच्या कोळवडे गावची यात्रा उत्साहात पार पडली. तसेच सकाळी काठी सजावट अगदी उत्साहात पार पडली. तसेच दुपारी 6 वाजता काठी मिरवणूक, तसेच संध्याकाळी मनीषा सिद्धटेककर सर रेश्मा नारायण गावकर यांचा लोकनाट्य तमाशा अगदी उत्साहात पार पडला. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी मनीषा सिद्धटेककर यांचा हजेरीचा कार्यक्रम पार पडला. तसेच दुपारी 4 वाजता जंगी कुस्ती हंगामा पाऊस संपन्न होत असताना वरुण राजाचं आगमन झाल्यामुळे तहकूब करण्यात आला. नंतर देवाची आरती घेऊन भंडारा कार्यक्रम व महाप्रसाद अगदी उत्साहात पार पडला. या देवाच्या विषयी भैरवनाथाविषयी सांगायचं म्हटलं तो अनेक माणसांना या ठिकाणी नवसाला पावणारा देवस्थान आहे. गेली 4 ते 5 पिढ्या हे देवस्थान या जागेवर अतिशय सुंदररित्या जागृत देवस्थान म्हणून या ठिकाणी आसपास म्हणजे संगमनेर तालुक्यामध्ये जागृत देवस्थान म्हणून आज या देवस्थानाची ओळख आहे. तसेच या ठिकाणी भरपूर लांबून भाविक या ठिकाणी 2-3 दिवस यात्रा चालते. त्या यात्रेमध्ये या देवदर्शनाला येतात. तसेच या ठिकाणी आज सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे सगळे कार्यक्रम अतिशय सुंदररित्या न कोणताही गालबोट लागता अगदी मोठ्या थाटामाटात ही यात्रा पार पडली. अशीच जत्रा यापुढे पार पडेल अशी ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्व यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी मी नमूद करतो. या ठिकाणी या तरुण वर्गाने अतिशय सुंदररित्या काय देवाचे जे सजावट असेल, मंदिर धुण्याचा कार्यक्रम असेल, काठी सजावटीचा कार्यक्रम असेल, अतिशय कोळवाडे गावातील सर्व तरुण मंडळीचं या ठिकाणी मोठं मोलाचं सहकार्य करून त्यांनी ही यात्रेची शोभा वाढवली. त्या सर्व यात्रेकरूंचं आणि गावातील सर्व तरुण वर्गाचं मी यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी करतो. असंच सहकार्य त्यांच्याकडून लाभावं ही भैरवनाथ चरणी प्रार्थना करतो. हा देव म्हणजे काशीचा भैरवनाथ म्हणून या ठिकाणी तो प्रसिद्ध आहे आणि त्याचंच येथं काळभैरव म्हणून हा स्थापित झाला आहे आणि या ठिकाणी तो कोळवाडे या नावाने जागृत देवस्थान म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध झाला आहे. या देवाचं आम्ही ऋणी आहोत. याची आमच्या सदैव कृपा आहे. अशीच कृपा या देवानं आमच्यावर ठेवावी आणि त्याची सेवा करून घ्यावी. हा देव
सर्वांना पावणारा आणि सगळ्यांना हे करून घेणारा असा भैरवनाथाच्या चरणी मी हे करतो आणि थांबतो. सकाळी काठीची सजवट झाली. त्या सजवट मध्ये सकाळी 7 वाजता तर 9 वाजेपर्यंत सजवट झाली आणि लेझिमचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम हे कडू कंपनी सगळी त्या मुलांनी त्या कार्यक्रमाचं सगळं हे केलं आणि तिने महाप्रसाद दिलेला आहे, आपल्या सगळ्या गावालाच दिलेला आहे म्हणायचं. आणि त्याच्यानंतर दुपारी परत 1 वाजता आपलं नाही 3 वाजता काठीची मिरवणूक सुरू झाली आणि ती वाजत गाजत मंदिरापर्यंत आली आणि त्यानंतर 4 वाजता काठीची मिरवणूक संपली आणि ती काठी शिखराला लावली आणि त्याच्यानंतर संध्याकाळी तमाशाचा कार्यक्रम झाला. परत सकाळच्या पारी हजऱ्याचा कार्यक्रम झाला. आणि हे देवस्थान जे आहे आता सांगितलं येणे काही नसलं तसं हे शिरपुंजाचं देवस्थान आहे आणि ते तिकडच्या अंश आहे ते महावीर खिंडीचं आहे. तर लांबून लोक येतात. जाळी लिंबगाव तालुक्यातून भरपूर लोक येतात तिथं देवासाठी, प्रत्येक रविवारला येतात. प्राचीन काळापासून हे मंदिर आहे. आतापर्यंत जे काही भक्ताचा विषय जर म्हणलं ना तर ते भक्ती काळांक देईल आणि कडू आतापर्यंत कडूच भक्ती करतात. या सगळ्या गावाच्या वतीनं मी त्यांचे खूप आभार मानतो. या ठिकाणी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे, महिलांचे आणि पंचक्रोशीतील सर्वच तरुण व भाविकांचे यात्रा कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे आलेल्या सर्वच ग्रामस्थांचे, महिलांचे आणि भाविकांचे या ठिकाणी एकदम उत्तम नियोजन करून सर्व कार्यक्रम संपन्न करण्यात आले. सर्व कार्यक्रम संपन्न करण्यामध्ये तरुणांनी केलेल्या नियोजनामध्ये गावच्या सर्व ग्रामस्थांनी, महिलांनी अगदी हिरिरीने भाग घेतला आणि सर्व कार्यक्रम अगदी आनंदात पार पाडले. त्याबद्दल मी कोळवाडे भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीनं आलेल्या सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे, ग्रामस्थांचे, तरुण वर्गाचे आणि विशेष सर्व कार्यक्रमांसाठी उपस्थित राहिलेल्या आमच्या सर्व माता भगिनींचे यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. तसेच सर्व कार्यक्रम संपन्न करण्यासाठी कोळवाडे गावातील सर्व तरुणांनी व सर्व ज्येष्ठ मार्गदर्शकांनी जे मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी जे एकदम योग्य नियोजन करून अगदी थाटामाटात यात्रा संपन्न केली, त्याबद्दल मी तरुण वर्गाचे यात्रा कमिटीच्या वतीनं सहर्ष अभिनंदन करून आभार व्यक्त करतो. यात्रेनिमित्तानं भैरवनाथ मंदिर आणि गावातील सर्वच मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली. 1 एप्रिलला महाराष्ट्रात गाजलेल्या मनीषा सिद्धटेकसह रेश्मा नारायणगावकर यांच्या लोकनाट्य तमाशाचं आयोजन केलं गेलं. 2 एप्रिलला सकाळी हजेऱ्यांचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी 4 वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगला. यावेळी तालुक्यातून विविध ठिकाणच्या मल्लांनी आपली ताकद आजमावली. तर रात्री भैरवनाथ देवाची आरती करून ग्रामस्थांना आणि बाहेरील भाविकांना महाप्रसाद वाटला गेला. त्यानंतर यात्रेची सांगता झाली. यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ, सर्वच संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, राजकीय, धार्मिक, सामाजिक, व्यावसायिक यासह सर्वच क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह कोळवाडे भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, भैरवनाथ यात्रा कमिटी, पोलीस पाटील, गावातील विविध संस्था, सर्व तरुण मंडळं आणि तरुणांनी विशेष परिश्रम घेतले. सालाबादप्रमाणे कोळवाडे गावचा श्री भैरवनाथ यात्रोत्सव मोठ्या आनंदात पार पडलाय. यात्रा कमिटी, थोरा मोठ्यांचं मार्गदर्शन तसेच ग्रामपंचायत, सोसायटी आणि सर्व तरुण मित्रमंडळानं अगदी मोलाचं सहकार्य केलं. पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी देवदर्शनाचा मोठ्या संख्येनं लाभ घेतला. तर आलेले सर्व भाविक भक्त, यात्रोत्सव पार पाडणारे सर्व थोरा मोठ्यांचे, तरुण वर्गांचे सरपंचांनी आभार मानलेत. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. नाथ साहेबांचे नाथ साहेबांचे नाथ साहेबांचे अंबाबाईचे भैरवनाथाचे. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये.
डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.